वर्ण अनिकेत रोडे. पहिलाच बॉल उडवलाय सुनील खर्डे आपल्या स्टाईल मध्ये. यावेळेस मात्र बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. नवनाथ हडवळे त्यांनी करायचे. ओव्हर द कव्हर लाजवाब कडक बेमिसाल अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटांनी बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. मिड विकेट वरून फिल्डर येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु लावता यशस्वी झालेले नाहीयेत. यावेळेस मात्र तो प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नात यावेळेस यशस्वी झालेले आहेत. बॉलच्या लाईन पर्यंत गेले. यावेळेस बॅकफुटला गेले. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय तिकडे. फिल्डर नाहीयेत मागे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु तिथे खेळायला मिळालेला आहे. थोडीशी जागा बनवली आहे आणि या बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. सुनील खर्डे यांनी लगावलाय लागेल. यावेळेस उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. खूप दूरवरचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र काय घडलंय. मोये मोये मुवमेंट, क्या बात आहे. परंतु इकडे पंचांनी डेड बॉलचा इशारा दिलाय. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि निश्चितच मृत चेंडूची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. परंतु निश्चितच मला वाटतंय आता ही दृश्य tenniscricket.in इंस्टाग्राम पेज वरून इतकी व्हायरल होईल की त्यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता किती व्हायरल होईल त्याचीच प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. अक्षय तावरे यांनी निश्चितच बॉल पर्यंत घेत असतात. पुढचा बॉल. यावेळेस उडवलाय बॉल आणि सरळ प्रेक्षकांमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बहिणे जिंकतो आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते दाखवावं लागेल. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा बॉल होता आणि गोलंदाजाला अक्षय तावरे यांनी पुनरागमन करायचंय. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेसचा बॉल देखील बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळेसच्या बॉलला देखील घडवली परंतु समोर अडील. समोर उडवलाय बॉल आणि यावेळेसचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो खेळते सिक्सर यांच्या समोर. पहिलाच बॉल फुलर लेंथवर मिळालाय आणि अक्षरशः खोदकाम केलंय अक्षय तावरे यांनी आणि राम मोहिते यांचा देखील भव्य पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक मागे फिल्डर परंतु बॉल त्यांना एकटा सोडून निघून गेलाय. सरळ सीमारेषेच्या स्टॉपेबल अक्षय. रिव्हर्स अजून एक तडाखा आणि हा बॉल मला वाटतं आता शोधून आणावा लागेल. हा बॉल यायला बॉलिंग साठी राम मोहिते. परत रिव्हर्स आणि हा बॉल देखील हरून टाकलाय अक्षय तावरे यांनी आणि या बॉलला देखील सरकणार नाही तर अक्षय तावरे बी आपलं नाव नाही. अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 101 मशीन आली आहे. परत एकदा हा लागोपाठचा तिसरा षटकार परंतु नाही. तिकडे फिल्डर येत आहेत आणि खूप चांगला कॅचसाठी वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाला पाहिजेत 104 धावा. ही बॅटिंग समरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील खर्डे 11 चेंडू 25 धावांवर नाबाद. नवनाथ हडवळे बॉलिंग समरीचा जर विचार केला तर अनिकेत रोडे 1 षटक 13 धावा. निखिल 2 षटक टाकली 29 धावा. 1 विकेटचे 3 झाल्यात आणि 104 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बॉल टाकला जातोय. फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. हॉट डॉट बॉल. बॉल हवेत. फटका फसलाय. नितीन काका हसे बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेट बॅटिंग साठी. पहिलाच बॉल. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नाहीयेत मागे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग कित्येक वर्ष या स्पर्धेसोबत ते जोडलेले आहेत. आज त्यांचे आगमन. त्यांचे स्वागत आणि एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग साठी नवनाथ हडवळे आले आणि समोर अनिकेत रोडे होते. अनिकेत यांनी पुढच्या एकदा एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नव्हते मागे. आज संघाची जबाबदारी सुद्धा. यावेळी चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. मधुर धुळे यांच्या बॅटमधून एक शानदार ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉल जावले असल्या परंतु लढायचं इकडे. उडवलाय बॉल. फटका हवेत. फिल्डर बॉलच्या खाली. नवनाथ हडवळे चूक करणार नाहीत. मधुर धुळे यांची विकेट आली. आज तिसरा दिवस. खोलवर टप्प्याचा बॉल. त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर नाहीयेत मागे. बॉल वेगात चाललाय. अगदी घरंगळत बॉल सीमारेषा ओलांडतोय.
या मैदानाला घासत त्याची प्रत्येकाला उत्कंठ असते. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि खाली क्षेत्र निवडलं. सुहास खुळे यांनी बॉलला पाठवले सीमारेषेच्या पार केला असं म्हटलं तरी भावकं ठरणार नाही. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्लिअर केलाय. खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला बघायला मिळतोय. मागे फिल्डर नव्हता. खाली क्षेत्र जवळपास 28 ची सरासरी राखायची आहे. 13 बॉल मध्ये 59. बॅट वेगात फिरवली आहे. कनेक्शन झालेलं नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये हा चेंडू मात्र निर्धाव घोषित क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. फुलर लेंथ वरचा बॉल सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि इकडे फर्निचर 5वा धक्का. पायांवर टाकलेला बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. फ्लिक केलंय बॉलला. बॉल मात्र वेगात सीमारेषा ओलांडतोय. सुरू झालेला आहे. अमोल कवडे बॉलिंग साठी आलेत आणि विजय शिरसाट यांची विकेट मिळवण्याच्या निमित्ताने आहे 20 रुपयांचं कुपन. आपण खरेदी करा, आपलं नशीब आजमावा आणि 20 रुपयांमध्ये तुम्हाला स्पोर्ट सायकल 55 धावा. यावेळेस मात्र फुलर लेंथवर टाकलेला बॉल पंचांकडे अपील आणि अजून एक विकेट. या ओव्हर मध्ये अली मालेत बॅटिंग साठी. हॅट्रिक बॉल. चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर नाही आहेत. बॉल सरळ सीमा. वीरभद्र देवा उद्योग समूह साकोर मांडवे संघाचे संघनायक ताबडतोब आपल्याला यायचं. ही मॅच समोर आपल्या समोर आहे.